नमस्कार, माझं नाव वाघमारे पवन बालाजी, प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड, महाराष्ट्र. विकसित भारत. मित्रांनो, विकसित भारत म्हणजे गरीब नागरिकांपासून ते श्रीमंत नागरिकांपासून सर्व सोयीसुविधा किंवा विकासाचे सर्व गोष्टी योग्यप्रमाणे त्यांच्यापर्यंत वितरित झालं पाहिजे किंवा ती गोष्ट त्यांना भेटली पाहिजे, अशी ही व्यापक संकल्पना आहे विकसित भारत. मित्रांनो, आपल्याला विकसित भारत जर निर्माण करायचा असेल तर ते सर्वात महत्त्वाचं त्यामध्ये आहे शैक्षणिक विकास हा खूप महत्त्वाचा आहे. कारण जोपर्यंत आपण लोकांना शिक्षण देणार नाही तोपर्यंत त्यांना देशाविषयी प्रेम आणि देशभक्ती निर्माण होणार नाही. त्यामुळे शिक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं, सामाजिक विकास. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये अनेक रूढी परंपरा आहेत, तर त्याकडे आपण त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडून पाहिले पाहिजे आणि त्याकडे जास्त लक्ष न देता आपल्या भारताच्या विकासाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तिसरं म्हणजे पर्यावरणीय दृष्टिकोन आपला असला पाहिजे. म्हणजे आपण हे जे काही सुखकर जीवन जगवत आहोत त्यामागचा सर्वात महत्त्वाची जर गोष्ट काय असेल तर ती पर्यावरण आहे. अन्न, पाणी, हवा आपल्याला पर्यावरणाकडून भेटत असते. त्यामुळे त्याकडे लक्ष देणं आपलं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये वृक्षारोपण करणे, सर्व ठिकाणी स्वच्छता ठेवणे, स्वच्छता बाळगणे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आर्थिक विकास देखील खूप महत्त्वाचा आहे आपल्या विकसित भारत निर्माण होण्यासाठी. तर एवढं जर आपण लक्ष दिलं ह्या सर्व विकासाकडे तर आपला नक्कीच भारत हा विकसित भारताकडे पदार्पण करेल असे मला वाटते. जय हिंद, जय भारत.